जी नक्कीच मंत्री उदय सामंत देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदयजी स्वागत तुमचं। एकीकडे जय हिंद जय महाराष्ट्र मानू शकतो, मात्र मग जय गुजरात कशासाठी? नाही, एक महत्त्वाची याच्यामधली गोष्ट अशी आहे की ज्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे साहेब गेले होते त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे भाषण केलेलं आहे। पण त्याच्या अगोदर ते जय हिंद म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि ज्या गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला गेले होते त्यांना आनंद व्हावा यासाठी जय गुजराती म्हणालेले आहेत। त्याच्यावर फार मोठं राजकारण विरोधकांना करण्याची गरज नाही। मी याच्यामध्ये एक किस्सा आठवून देतो आपल्या सगळ्यांना। 8-10 वर्षापूर्वीचा मी स्वतः अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे। माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर त्या संस्थेमध्ये काम करतो। आमचे एक अखिल भारतीय नाट्य संमेलन हे 8 ते 10 वर्षापूर्वी कर्नाटकामध्ये होतं आणि कर्नाटकमध्ये भाषण संपवत असताना की मुलाखत संपवत असताना माननीय शरद पवार साहेबांनी देखील जय कर्नाटक म्हटलं होतं। याचा अर्थ कर्नाटकबद्दल शरद पवार साहेबांना प्रेम आहे का? ते महाराष्ट्रातलेच आहेत, महाराष्ट्राबद्दलच त्यांना प्रेम आहे। तसंच कुठच्याही गोष्टीचं राजकीय भांडवल करताना, एखाद्या व्यक्तीला बदनाम करत असताना विकासात्मक दृष्ट्या करू ना। सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहींची अडचण अशी आहे की 3 वर्षाच्या धक्क्यातनं काही लोक अजून सावरलेली नाहीत, त्याच्यामुळे असे काही मुद्दे काढत असतात। परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मी देखील सांगतो की मराठी ही आमची मायबोली आहे। मराठीचा अवमान जो करेल त्याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत। मराठीचा सन्मान झाला पाहिजे हीच भूमिका आमची आहे। त्याच्यामुळे भाषणाच्या एका समूहामध्ये गेलेल्या गोष्टीचा बाऊ करू नये या मताचा मी आहे। उदयजी मात्र या सगळ्यामध्ये बाळासाहेबांचे हे विचार नाहीत, म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात हे काही बाळासाहेबांचे विचार नाहीत असं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे म्हणते। नाही, मी एक तुम्हाला ट्विट दाखवतो। हे ट्विट आहे आणि या ट्विटमध्ये फक्त जय गुजराती जय गुजराती जय गुजराती एवढंच चालू आहे, पण जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्यामध्ये आलेलंच नाही। त्याच्यामुळं काही मंडळी किती हीन दर्जाला जाऊन राजकारण करू शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण हे आहे। आणि ह्याचा काहीही परिणाम म्हणजे जो काय आटापिटा एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा अहोरात्र चाललेला आहे त्याचा काही परिणाम या त्यांच्या व्यक्तिमत्वावर होणार नाही। आणि शिवसेनेची भूमिका ही मराठी सोबतच आहे, मराठीचा सन्मान हीच आहे। अविनाशजी बोला।